नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 9 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कडगुण येथे 12 मे पासून हजरत पीर सय्यद मोहम्मद शाह मलंग बाबा दरगाहचा उरूस, विविध कार्यक्रमांचे आयोजन। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव मानवतेची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कडगुण तालुका खटाव येथील हजरत पीर सय्यद जलालुद्दीन मोहम्मद शाह उर्फ मलंग बाबा दरगाह उरूस 12 मे पासून उत्साहात सुरू होत आहे। अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीचे स्नेहसंमेलन तसेच कव्वालीचा शानदार कार्यक्रमाचे आयोजन हे उरुसाचे वेगळेपण ठरणार आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव मानवतेची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कडगुण तालुका खटाव येथील हजरत पीर सय्यद जलालुद्दीन मोहम्मद शाह उर्फ मलंग बाबा दरगाहचा उरूस 12 मे पासून उत्साहात सुरू होत आहे। अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीचे स्नेहसंमेलन तसेच कव्वालीचे आयोजन हे उरुसाचे वेगळेपण ठरणार आहे। समतेचा पुरस्कार करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मभूमी आणि मलंग बाबा यांचे वास्तव्य ही कडगुणची विशेष ओळख आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या दरगाहचा उरूस साजरा करण्यात येतो। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दरगाहमध्ये मानवतेचे धडे दिले जात आहे। 12 मे रोजी मलंग बाबा यांच्या उरुसानिमित्त दरगाहचे उत्तराधिकारी हजरत रहमान शाह बाबा बका अली शाह कादरी यांच्या नेतृत्वाखाली खटाव येथे रात्री 8 वाजता मिरवणूक संदल काढण्यात येणार आहे। रात्री उशिरा ही मिरवणूक दरगाहपर्यंत पोहोचेल। त्यानंतर पहाटे मलंग बाबा यांच्या समाधीला संदल लावण्यात येऊन धार्मिक विधी करण्यात येणार आहे। 13 मे रोजी दरगाहचा उरूस साजरा करण्यात येणार आहे। त्या दिवशी दुपारी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील मान्यवर व्याख्याते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध धर्माचे धर्मगुरू या संमेलनात उपस्थित राहणार आहेत। तसेच मानवता एकता या विषयावर आपली मते मांडणार आहेत। यावेळी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंड्याचे पूजन झाल्यानंतर कडगुण गावातून मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते मधुकर गोरे, सादिक मनेर, युनुस मुल्ला व सलीम शिकलगार यांनी दिली। सोमवार दिनांक 13 मे रोजी रात्री 9 वाजता रात्री कर्नाटक बेळगाव आणि सुप्रसिद्ध कव्वाल राज चिस्ती यांच्या कव्वालीचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे। उरुसानिमित्त मलंग बाबा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत। उरुसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। भक्तांनी उरुसाच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मलंग बाबा दरगाह हित मतदार कमिटी अखिल भारतीय मानवता एकता सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील माथाडी बांधवांनी परिवर्तनाच्या लढाईत महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे, आमदार शशिकांत शिंदे यांचे आवाहन। सोशल मीडियाद्वारे साधला माथाडी कामगारांशी संवाद। महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व राष्ट्रीय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील परिवर्तनाच्या लढाईमध्ये जरूर सहभाग घ्यावा आणि मतदानरूपी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे। महाराष्ट्रातील 2 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 4 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे माथाडी चळवळीशी निगडीत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांशी संवाद साधला आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। माझ्यासारखा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमधील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार शरद पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी यांनी फार मोठी संधी दिली आहे। त्यांचे प्रेम माथाडी कामगारांवर आहे हे यातून स्पष्ट दिसून येते। कामगार बांधवांच्या अडीअडचणींना धावून येणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। लोकसभा निवडणुकांमधील टप्प्यात उर्वरित लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर, मावळ, बीड, अहिल्यानगर या सर्व लोकसभा मतदारसंघात माथाडी कामगार मोठ्या संख्येने आहेत। माझ्यावर सर्व प्रेम करणाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या नेत्याला बळ देणारे माथाडी कामगारांच्या पाठीमागे असणारे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी, कामगार क्षेत्रावर येणारे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन सहकार्य करण्याची गरज आहे। त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या विचारांची माणसं निवडून देण्याचा प्रयत्न करावा। उर्वरित 2-3 दिवसांमध्ये आपल्याला मी प्रत्यक्ष भेटेल, परंतु मी कृपा करून विनंती करतो, आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा प्रचार करावा, महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे। महाबळेश्वरमध्ये वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी 26 कृत्रिम पाणवठ्याद्वारे केली पाण्याची सोय। गुरेघर वन परिमंडळाचा अभिनव प्रयोग।
सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेल्या आणि सर्वाधिक वन्यजीव असलेले महाबळेश्वर परिसरात वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी 26 कृत्रिम पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे. गुरेघर वन परिमंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून हा अभिनव प्रयोग आकारास आला आहे. मे महिन्यात उन्हाचे चटके चांगलेच बसू लागले आहेत. वातावरणात चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उन्हाळ्यात पाणी पातळी खोलवर गेली आहे. महाबळेश्वरसह सर्वत्र ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याचा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वन क्षेत्रांमध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे देखील आता आटले आहेत. वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी वन विभागाच्या महाबळेश्वर वन परिक्षेत्र अंतर्गत गुरेघर वन परिमंडळ विभागाचे अधिकारी सरसावले आहेत. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे. वन्य क्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसले तरी पाण्याचा शोधात वन्य प्राणी शेतशिवारामध्ये किंवा वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतशिवारांमध्ये पाणी कमी प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन गंभीर घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे गुरेघर वन परिमंडळ विभागाने कृत्रिम पाणवठ्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याचे उत्कृष्टरित्या नियोजन केले आहे. गुरेघर वन परिमंडळातील येणाऱ्या जंगलामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी भरले जात आहे. वन विभाग अधिकारी रणजित काकडे यांनी या प्रयोगाबाबत माहिती दिली. वन्यजीवांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी हाल होऊ नये यासाठी पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वन क्षेत्रामध्ये 26 पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाते. या कामी गुरेघरचे वनसंरक्षक वैभव शिंदे, मेट गुताडचे वनरक्षक तानाजी केळगणे, वनसेवक संजय भिलारे व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू हंगामात कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे महांगडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या कारणावरून कोरेगावात शिवीगाळ, दमदाटीसारखे प्रकार, परस्पर विरोधी अॅट्रॉसिटीचे 2 गुन्हे कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन एक दिवस उलटत नाही तोच कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात निवडणुकीच्या कारणावरून शाब्दिक चकमक, दमदाटीसारखे प्रकार घडले असून जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल परस्पर विरोधी तक्रारी अॅट्रॉसिटी कायद्याखाली देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे गुरुवारी पहाटे अनुक्रमे 2 आणि 5 वाजता दाखल करण्यात आले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर महाविकास आघाडीतर्फे आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. दिनांक 7 मे रोजी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीचे पर्यावसन दमदाटी व जातीवाचक शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. या प्रकरणी पूजा महेश वाल्मिकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित बर्गे, अक्षय गडवी, विजय विरकर, सुजित बोराटे यांच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश गोतालजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश वाल्मिकी आणि प्रमोद उर्फ विजय घोरपडे यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम करत आहेत.